हरी जे हि हृदय मंदिरी जे हि हृदय मंदिरी जे हि हृदय मंदिरी साठविल हरी जे हृदय मंदिरे जे हृदय मंदिरे जे हृदय त्यांची तरली गिरदार झाला सफल व्यापार झाला सफल व्यापार रथार झाला सफल व्यापार सफल व्यापार झाला सफल व्यापार हरी आला हाता मग कैसी भय चिंता मग कैसी भय चिंता हरी आला आता मग कैसी भय चिंता कैसी भय चिंता मग कैसी भय हा तुला म्हणे हरी काही उरोने देवरी काही उरोने देवरी कामने हरी काही वरोनी देवरी काही वरोनी देवरी काही वरोनी त्यांची धरली एरदार हो त्यांची धरली एरदार झाला सफल व्यापार सफल व्यापार सफल व्यापार त्याची सर्गेर झाला सफल व्यापार सफल व्यापार झाला सफल व्यापार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी होबार कुमारी कुमार होबार कुमारी कुमार होबार कुमारी कुमार होबार कुमारी गोबा 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 साठविल हरी साठविल हरी साठविल हरी साठविल हरी हृदय मंदिर त्याची झाला सफल
पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज शांती ब्रह्म एकनाथ महाराज आदिशक्ती मुक्ताबाई माता सिद्धिविनायक भगवान प्रभु रामचंद्र भगवान महारुद्र हनुमान अपने अपने माता पिता अवधूत चिंतन श्री गुरुदेव विठ्ठला विठ्ठला झाला सबल व्यापार तुका म्हणे हरी काही उरोने दिवरी त्यांची सरली रजार झाला सफल व्यापार समचरण सरोजम सांद्रणीला बुधावम जगरणी दपनी मंडनम मंडनानम तरुण तुलसी माला कंजनम कंजनेत्रम सदैदबलहसं विठ्ठलं चिन्तयामि नमो विठ्ठला राधया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा राधा मेरे स्वामी ने मेरा देखो दास जन्म जन्म मोहि दीजियो श्री वृंदावन में वास इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले गोविंद नाम लेकर तब प्राण तन से निकले उस वक्त जल्दी आना नहीं शाम भूल जाना राधे को साथ लाना तब प्राण तन से निकले महायोग पीठे देवी मृत्यु वरम पुंडलिकाय दातु मुनीन्द्रे समागत्य दुष्टं तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंगा के रूप पांडुरंगा के रूप हे पांडुरंगा के रूप पांडुरंगा के करू प्रथम मन दुसरे चरण संताजिया त्यांच्या कृपादान एकतेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळ तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कदा कुसरी काही तनेने बोलतो वचने अतिभाविका तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आदित्य देवाची ओम देवराज सेवमान पावनाग्री पंकजम व्यालेज्ञबिंदु शेखरम कृपाकरम नारदादिवृंद वंदितम दिगंबरम काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे दयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरणतेची वंदू सचरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता मनोजवम मारुतुल्य वेगम जितेंद्रिय बुद्धिमत्ता मुरिष्टम वातात्मजम वानरुतमुख्यम श्रीराम दूतम शरणं प्रपदे प्रभु के चरणों में सदा पुनि पुनि करू प्रणाम ऐसी माया तारी रे मेरे प्रियतम श्याम विठला 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 साठविला हरी जेही हृदय मंदिरी त्यांची सरली रझार झाला सफल व्यापार प्रस्तुत प्रसंगी आजच्या पवित्र अशा कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग जगदवंदनीय महाराष्ट्र भूषण देव निवासी पंचमीत पुरुषार्थ तुकोबऱ्यांचा 4 चरणाचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय बोलतात, माणूस जन्माला आला का प्रत्येक माणूस जाणार आहे.
माणूस जन्माला आला का प्रत्येक माणूस जाणार आहे, पण जोपर्यंत माणसाचं आयुष्य आहे का तोपर्यंत माणसानं आपला भगवान परमात्मा अंतकरणामध्ये साठवावा आणि मग मरावं याचं वर्णन करून सांगितलेलं आहे. विठला विठला अभंगाकडे वळण्यापूर्वी छोटासा परिहार देण्या वक्त्याचे आद्य करतो म्हणे आज या ठिकाणी. कशा निमित्त आपण जमलेलो आहोत तुम्हाला सर्वांना ज्ञात आहे. आज आपल्यातून निघून गेलेल्या वैकुंठवासी मातोश्री गंगा भागीरथी हरणाबाई लक्ष्मण बांदकर यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आज आपण या ठिकाणी मोठ्या संख्येने त्यांना श्रद्धांजली देण्याकरता जमलेला आहात. त्यांच्या पाठीमागं असलेला त्यांचा दुःखांकित परिवार आहे. विलास लक्ष्मण बांदकर मुलगा आहे, जालिंदर लक्ष्मण बांदकर मुलगा आहे, शेवंताबाई आसाराम मोरे मुलगी आहे, बबनबाई दत्तात्रय टेकाळे मुलगी आहे, त्यानंतर गंगा भागीरथी सुलोचना कारभारी मोरे मुलगी आहे, गंगा भागीरथी कमल संतराम गडाक मुलगी आहे, त्यानंतर अशोक रामभाऊ बांदकर पुतणे आहेत, बळवंत रामभाऊ बांदकर पुतणे आहेत, सतीश श्रीधर बांदकर पुतणे आहेत, प्रेमसुख अंबादास बांदकर पुतणे आहेत, संजय सूर्यपान बांदकर पुतणे आहेत, नितीन श्रीधर बांदकर पुतणे आहेत, श्री डॉक्टर सचिन श्रीधर बांदकर पुतणे आहेत, सोमनाथ सारंगधर बांदकर पुतणे आहेत, त्यानंतर श्रीधर बाबूराव बांदकर धीर आहेत, विजय अंबादास बांदकर पुतणे आहेत, चंद्रकांत अंबादास बांदकर पुतणे आहेत, अविनाश सारंगधर बांदकर पुतणे आहेत, श्री डॉक्टर राजेंद्र सूर्यभान बांदकर पुतणे आहेत, नंदकिशोर रामभाऊ बांदकर पुतणे आहेत, रवींद्र सारंगधर बांदकर पुतणे आहेत, अरुण श्रीधर बांदकर पुतणे आहेत, दिगंबर सारंगधर बांदकर पुतणे आहेत, त्यानंतर आसाराम सूर्यभान मोरे जावई आहेत, दत्तात्रय सुखदेव टेकाळे जावई आहेत. मला वाचता वाचता दम लागला, इतका मोठा परिवार आहे. या परिवारातून गेलेल्या मातोश्री वैकुंठवासी गंगा भागीरथी हरणाबाई लक्ष्मण पाटील बांदकर यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आज आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. आज या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं ही सर्व गायक, गुणीजन, टाळकरी मंडळी, साऊंड सिस्टीमवाले दादा, या ठिकाणी मंडपोले काका यांना कोटी कोटी धन्यवाद आहे. पण प्रामुख्यानं आज या ठिकाणी तबला वादक या ठिकाणी जे उपस्थित आहेत ते आमचे जिवलग मित्र आणि महाराष्ट्रामध्ये ज्यांचा खूप मोठा परिवार आहे आणि त्याचं खूप मोठं नाव आहे, आमचे ज्ञानराज दादा पापळ या ठिकाणी अकोल्यावरून या ठिकाणी आपले उपस्थित झाले आहेत. तुमच्या चरणी नतमस्तक होतो. त्यानंतर आपल्या गावचं भूषण, महाराष्ट्राचं भूषण आमचे कृष्णा महाराज आपसे या ठिकाणी उपस्थित आहेत. तुमच्या चरणी नतमस्तक होतो. शेवगाववरून आले आमचे प्रकाशजी महाराज वांडेकर, तुमच्या चरणी नतमस्तक होतो. त्यानंतर चांदागावरून आमचे किशोरजी महाराज चव्हाण या ठिकाणी उपस्थित आहेत. तुमच्या चरणी नतमस्तक होतो. या ठिकाणी विनेकरी आपले गायक मंडळी दुसरे काका, तुमच्या चरणी नतमस्तक होतो. त्यानंतर रामेश्वर महाराज तामसवाडून आलेले या ठिकाणी उपस्थित आहेत. तुमच्या चरणी नतमस्तक होतो. त्यानंतर गायक, वादक, टाळकरी मंडळी जे तुम्ही पाहता टाळकरी मंडळी ते आमची संत सेवाधाम वारकरी शिक्षण संस्था, आमचे किशोरजी महाराज यांच्या आश्रमातील मुलं आहेत. त्यानंतर शूटिंगवाले हे जे कीर्तन आहे हे तुम्हाला कीर्तन माऊली HD चॅनलवरती पाहायला भेटणार आहे. हे तुम्हाला कीर्तन एक मला असं वाटतं एक महिनाभराच्या आत तुम्हाला पाहायला भेटेल. पण तुम्ही उपस्थित असताना एक तर असं असतं यूट्यूबवर कीर्तन पाहणं वेगळं आणि समोर लाईव्ह पाहणं वेगळं. एक मी कोणाचा नामोल्लेख या ठिकाणी करणार नाही. तुम्ही गावातले आहात आणि मी तुमच्या गावातला आहे, त्यामुळे मी कोणाचा नामोल्लेख करणार नाही, कोणाचं नाव घेणार नाही, अजिबात नाव घेणार नाही. नाव कोणी घ्यावं लागतं हे तुम्हाला पण माहिती आहे. त्याच्यामुळं तुम्ही सर्व माझे परिचयाचे आहात, मी तुमचा परिचयाचे आहे. ज्यांची गोड अशी साऊंड सिस्टीम आहे, आमचे जिवलग मित्र, एक प्राणप्रिय मित्र, महाराष्ट्रामध्ये नवीन नवीन नगर जिल्ह्यामध्ये यांचा पहिला क्रमांक लागतो साऊंड सिस्टीम बाबतीत. आमचे महेंद्रदादा ठाणगे कात्रड गावून या ठिकाणी उपस्थित आहेत, ज्यांचा गोड असा मंडप आहे. आपल्या गावचं वैभव आमचे माणिक अण्णा गोरे त्यांनी माझ्या पाठीमागं पाठी लावली. त्यांना म्हणलं का बरं पाठी लावली? त्यांनी काही नाही, यूट्यूब चॅनलला तुमची पाठी नाही दिसली पाहिजे, माझी पाठी दिसली पाहिजे बा, म्हणून त्यांनी पाठीमागं पाठवलं. हां, तुमच्या चरण नतमस्तक होतो. सर्वांच्या चरण नतमस्तक होत असताना एक तासभर हाताने टाळी वाजवू नका, मुखाने भगवंताचं नामस्मरण करू नका. अजिबात तुम्हाला मी त्रास देणार नाही. फक्त एक काम करा, सर्वांगाचे कान करू नका. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, या वारकरी संताच्या, या वारकरी संताच्या, या वारकरी संताच्या, वारकरी संताच्या, वारकरी संताच्या, वारकरी संताच्या.
मस्तक हे पायावरीला पार करे संताचा या पार करे संताचा पार करे संताचा मस्तक हे पायावरी या वार करी संताच्या साठविला हरी जे हि हृदय मंदिरे त्यांची सरली रजार झाला सफल व्यापार. अभंगाकडं या ठिकाणी वळत असताना जगद्गुरु तुकोबराय बोलतात, भगवान परमात्मा अंतकरणामध्ये आपण साठवला पाहिजे. भगवान परमात्मा अंतकरणामध्ये साठवला पाहिजे. का साठवला पाहिजे? का माणसाची गॅरंटी नाही म्हणून साठवला पाहिजे. पण माणूस जन्माला आला का जन्माला आल्यानंतर माणूस फक्त मरणाच्या पाठीमागे लागतो. माणूस सुखाच्या पाठीमागे लागतो. सुखाच्या पाठीमागे लागत असताना मरण कधी जवळ येतं आणि कधी संपून जातं आपला आयुष्य हे पण आपल्याला कळत नाही. हा आयुष्य असं आहे उंदरापासून, लक्ष देऊ नये का, आयुष्य आपला असं आहे उंदरापासून तर इंद्रापर्यंत प्रत्येकाला मरावं लागतं. उंदरापासून तर इंद्रापर्यंत प्रत्येकाला मरावं लागतं. आपलं आयुष्य आपल्या हातामध्ये नाही. हे आपलं आयुष्य आहे भगवंताने दिलेला आपला बोनस आहे. कोरोनाचा काळ जवळ आला होता तर त्या कोरोनाच्या काळामध्ये आपण वाचलो, ही भगवान परमात्म्याने केलेली आपल्यावरती कृपा आहे. आपल्यावरती केलेली भगवान परमात्म्याने कृपा आहे. त्या कृपेचं आपण जर काहीतरी साध्य करायचं असेल तर भगवान परमात्मा अंतकरणामध्ये साठवला पाहिजे. विठ्ठल 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 जगद्गुरु तुकोबराय बोलतात, माणूस जन्माला आला का सुखाच्या पाठीमागं धावत असताना माणूस मरण विसरून जातो. पण एकदा मरण जर जवळ आलं तर सोडविना तेव्हा मायबाप. एकदा मरण जर जवळ आलं ना काका, बरं का काका, मरण जर जवळ आलं ना, आपले मायबाप सुद्धा शेजारी असू द्या. या ठिकाणी डॉक्टर बसलेले आहेत पाठीमागं, डॉक्टरला विचारू द्या. एखादा दवाखान्यामध्ये पेशंट जर आला ना, पेशंट अशी आई झोपलेली आहे क्वाटवरती, आई क्वाटवरती झोपलेली आहे आणि मुलगा डबा घेऊन आलाय. पण ज्यावेळेस मुलगा डबा घेऊन येतो, आईशी गप्पा मारतो, मुलाला जर अटॅक आला तर आई शेजारी बसलेली आहे. पण आई सुद्धा त्या काळाच्या तडाख्यातून सोडू शकत नाही. हा विधीचा नियम असा आहे का काळ जर जवळ आला ना, मृत्यू जवळ आला ना, तर मृत्यू जवळ आल्यानंतर तुम्हाला तुमचे मायबाप जरी जवळ असेल ना तर तुम्हाला मायबाप सुद्धा सोडू शकत नाही. या विधीचा असा नियम आहे. पण आज आपल्यातून निघून गेलेल्या ह्या मातोश्री आहेत हरणाबाई लक्ष्मण पाटील बांदकर. यांना जाऊन 1 वर्ष पूर्ण झालंय. ज्यावेळेस मी घरामध्ये बसलो होतो तर मला काय आजीचा काळ माहिती नाही, पाठीमागचा काळ माहिती नाही. पण मला आमच्या सतीश भाऊनी सांगितलं, म्हणले महाराज या आईना नामस्मरण घेतलं, पण नामस्मरण घेऊन हातामध्ये दररोज भगवान परमात्म्याची माळ चालू होती, भगवान परमात्म्याचं नामस्मरण चालू होतं. मी अभंग घेणार होतो, नको नको मना गुंतू माया जाई, काळा आला जवळ ग्रासावया. पण ज्या वेळेस मी त्या ठिकाणी आईची महती ऐकली, म्हणलं भगवान परमात्मा यांनी अंतकरणामध्ये साठवला असेल. जर भगवान परमात्मा जर अंतकरणामध्ये साठवला असेल यांनी, मग यांच्याकरता जन्म मृत्यूची एरझार यांनी जिवंतपणे सफल करून घेतली. म्हणून त्यांची सरली एरझार झाला सफल व्यापार. त्यांनी व्यापार आपला जन्म मृत्यूचा व्यापार जिवंतपणे सफल करून घेतला. म्हणून अभंग निवडला साठविला हरी. विठला विठला असा नियम आहे का माणूस जन्माला आला का प्रत्येक माणूस मरणार आहे. विधीचा नियम असा आहे, उपजे ते नासे. ज्ञानोबराय बोलतात, नासले ते पुनरपी दिसे, ते घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. किंवा उपजल्या पिंडा मरण सांगा ते, 9 भी मर गए 10 भी मर गए सहस्राट्यांसी, 33 कोटी देवता मर गए, पडे काल के फासी जमका. येथे नाही भूर आले अवतार, येथे नाही भूर आले अवतार, हिरते पामर दिवके, हिरते पामर दिव किती. येथे नाही गुरुले अवतार, येथे नाही आले अवतार, कीर्ती पावे देवकी, कीर्ती पावे
एरते पामर जीव किती. या ठिकाणी आपल्या शिंगणापुरुष ट्रस्टचे आणि या ठिकाणी आमचे ऋषीदादा शेटे या ठिकाणी यांनी उपस्थिती लावली आहे. तुमच्या चरणात मस्तक होतो. हां, त्यांना थोडी घाई गडबड आहे म्हणून त्या ठिकाणी ते जाणार आहेत. या ठिकाणी आलेला माणूस हा प्रत्येक जाणार आहे. एक सुभाषितकार वर्णन करून सांगतात, तुम्ही ऐकलं आहे. कुछ पल की जिंदगानी एक रोज सबको जाना, बरसों क्यों तू सोचो कल का नहीं ठिकाना. मन है हरि का दर्पण, मन में इसे बसा ले, करके तू कर्म अच्छे कुछ पुण्य धन कमा ले. कुछ पल की जिंदगानी एक रोज सबको जाना, बरसों क्यों तो सोचो कल का नहीं ठिकाना. उड़ जाएगा एक दिन पंछी, रहेगा पिंजरा खाली. तू लाख हिफाजत कर ले, तू लाख करे रखवाली. उड़ जाएगा एक दिन पंछी, रहेगा पिंजरा खाली. आलेला माणूस प्रत्येक जाणार आहे, पण आयुष्य आपलं कधी संपणार आहे हे आपल्या हातामध्ये नाही. आपलं आयुष्य जर आपल्याला संपणार असं उद्या जर माहिती असतं ना, काका मावशी मला एक सांगा, आपलं आयुष्य हे उद्या संपणार आहे, उद्या संपणार आहे हे जर आपल्याला माहिती असतं ना, तुम्ही काय काय केलं असतं सांगा बरं. काय काय केलं असतं महिला मंडळी, सांगा बरं तुम्ही. ओ महिला मंडळी सांगा की. ज्या बोलतात ते चांगले राहतात, जे बोलत नाही ते घरं फोडलेले राहतात. जो नियम आहे तो नियम आहे काका. जी माणसं कीर्तनामध्ये कीर्तनकाराशी मन मोकळ्यापणाने बोलतात आणि मन मोकळ्यापणाने असतात ती मोकळ्या मनाची राहतात. पण जी माणसं कीर्तनामध्ये गालातले गालात असतात आणि गप्प बसतात ती प्युअर भामटी राहतात. नियमच असा आहे, बरोबर आहे की नाही. एखादा गालात हसणार पण कार्यक्रमच करणार. राजकारण आता जवळ आलं तुमची, हे सगळं बरं का गाडी पाटील सगळे जवळ आले आता. हे सगळं जवळ आलंय आता. हे उद्या निवडणूक आहे, निवडणुकीवरती एखादा माणूस जर आपल्या गाडीमध्ये हिंडला तो आपलाच आहे समजायचं नाही. आता तुम्ही सगळे काही बारागाव नंदूरचे हे मंडळी मला माहिती आहे, मी तो कोणाचा नाम उल्लेख करणार नाही. ऐका, एखादा माणूस बरं का काका आपल्या गाडीमध्ये हिंडला तर समजून जायचं आपलं नाही. तो बरं का लांबे पाटील आपल्या गाडीमध्ये हिंडला म्हणजे आपलं समजून जायचं नाही. तो काय करतो, आपल्या गाडीमध्ये सकाळच्या वेळी हिंडतो, दुपारच्या वेळी दुसऱ्याच्या गाडीमध्ये हिंडतो, संध्याकाळी तिसऱ्याचा प्रचार करतो. उद्या सकाळी परत सकाळ जर उजाडली तर तिसऱ्याची घेतो आणि 5व्याला मतदान करतो आणि 6व्याला निवडून आणतो. असा माणूस असतो. म्हणून माणसावरती कधी तुम्हाला मला एक सांगा, माणसावरती कधी विश्वास ठेवायचा नाही. आता मला एक सांगा, मला तुम्ही येताना भरपूर फोन केले, भरपूर फोन केले. हे चालू आमचे विलासदादांनी मला भरपूर फोन केले. महाराज कुठं आलात, कुठं आलात, कुठं आलात, कुठं आलात, कुठं आलात. आता जाताना फोन करणार आहे का तुम्ही, महाराज कुठे गेलात, घरी पोहोचलात का, नीटनेटके पोहोचलात का. जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, अंत हे काळीचे नाही कोणी. विजूभाऊ माणूस असा आहे का जोपर्यंत आपला स्वार्थ आहे का तोपर्यंत माणसं आपण स्वार्थपणे भरपूर काही त्याला कमवून ठेवतो, भरपूर त्याला जीव लावतो. पण एकदा माणूस निघून गेला, निघून गेल्यानंतर त्याच्यासोबत आपल्या आठवणी निघून जात असतात. म्हणून आज या परिवारातून गेलेल्या मातोश्री आहेत, यांना जाऊन 1 वर्ष पूर्ण होत आहे. या पिंडदानाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं ही कीर्तनरूपी सेवा आहे. ज्यांनी माझ्याकडे ही कीर्तन रूपी सेवा सुपूर्द केली आमचे जिवलग मित्र, आणि ते खूप दिवसापासून मला ते सांगत होते, महाराज आपली कीर्तन सेवा आहे, आईचं श्राद्ध करायचं आहे, आईचं श्राद्ध करायचं आहे. ते म्हटले महाराज आम्ही 12 वर्ष आईची सेवा केली, 12 वर्ष आईची सेवा केली. इतकी सेवा केली, 12 वर्षापूर्वी आमचे वडील गेले. पण वडील गेल्यापासून आईनं आम्हाला आधार दिला. आईला डायबिटीस होता, पण त्यावेळी असं वाटत होतं का ज्या वेळेस एखादा माणूस निघून गेला का पाठीमागं माणूस निघून गेल्यानंतर आठवणी शिल्लक राहतात. पण त्यावेळी मला असं वाटत होतं का आईची सेवा केल्यानंतर माझं काहीतरी चांगलं होईल. आईची सेवा केली महाराज आणि माझं खूप मोठं चांगलं झालं. मी दरवेळी आईला खूप काही पैसे खर्च केले, पण शेवटी मृत्यू आपल्या हातामध्ये नसतो, मृत्यू हे भगवंताच्या हातामध्ये असतो. कोण दिवस येईल कैसा नाही देहाचा भरवसा, देहाच्या गावालिया जन्म मृत्यूच्या सोयया ना म्हणून धनंजया जयापरी. आलेला माणूस प्रत्येक जाणार आहे, पण मायबाप निघून गेल्यानंतर खूप मोठं दुःख राहतं. ही खूप मोठं दुःखाची पोकी जर झाली तर त्याच्यातून सावरण्याकरता भगवान परमात्मा आपल्याला सद्बुद्धी शक्ती देत राहतो. ती शक्ती दिल्यानंतर एखाद्या वेळेस आपण जर श्राद्ध जर केलं, त्या श्राद्धामध्ये
एखादा भगवान परमात्मा येईल. आपल्याला पण माहिती आहे भगवान परमात्मा आला का त्या ठिकाणी नाचू कीर्तनाची रंगी ज्ञानदीप लावू जगी. भगवान परमात्मा कीर्तनामध्ये येतो. जिथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा. भगवान परमात्मा त्याच ठिकाणी येतो जिथे भगवान परमात्म्याचं काहीतरी ज्ञानदान चालू आहे. त्या ठिकाणी भगवान परमात्मा येतो. आज या ठिकाणी पण या बांधकर परिवारानं खूप मोठा सोहळा निर्माण केला. यामध्ये भगवान परमात्मा आहेत. विठ्ठल 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 विठ्ठल. मग भगवान परमात्मा अंतकरणामध्ये कुणी साठवला कुणी साठवला. परभणी जिल्हा आहे. त्या परभणी जिल्ह्यामध्ये गंगाखेड तालुका आहे. लक्ष देऊ नये का. त्या गंगाखेड तालुक्यामध्ये छोटीशी 5 वर्षाची राहणारी जनाबाई आहे. जनाबाई आहे. त्या जनाबाई ज्या वेळेस घरामध्ये झाडलोट करत होती. झाडलोट करता करता दारासमोरून 100-200 माणसं चालली म्हणून पाहावं लागली. पाहता पाहता बापाकडे गेली. बापाला सांगू लागली, बाबा ही जेवढी 100-200 माणसं चाललेत हे कुठं चाललेत. कुठं चालले. बापाने सांगितलं कुठं नाही, जगाच्या बापा पंढरीश पांडुरंग परमात्म्याकडे चाललेले आहेत. बापाला विनंती केली, बाबा मला पण जगाच्या बापाकडे जायचं आहे. जनाबाई सांगते, बाबा मला तुमच्या सोबत यायचंय. बाबाने वळकटी वगैरे गुंडाळी आणि निघाले. बाबा ज्यावेळेस निघाले आपली छोटीशी 5 वर्षाची मुलगी पाठीमाग लागली. म्हणून बापाने सांगितलं, हे बघ ऊन वारा पाऊस आहे. वाऱ्याची टायमिंगला ऊन वारा पाऊस जर आला, सर्दी जर झाली तर आपल्याकडे पैसे खर्च न करता एवढे नाही. आपण गरीब आहोत. नाही बाबा मला तुमच्या सोबत यायचं आहे. बापाचा हट्ट, आईचा मुलीचा हट्ट होता. आई लहानपणी गेलेली होती. मुलीच्या हट्टापुढे बाप काही करू शकला नाही. शेवटी मुलीला सांगितलं, चल तू पण चल. दोघे चालू लागले. वारीमध्ये सामील झाले. पण वारीमध्ये सामील झाल्यानंतर त्यांना भजन ऐकू येऊ लागले. भजन ऐकता ऐकता त्या मुलीवरती असा परिणाम झाला का जगाला बापाला पाहण्यासाठी तिचे डोळे आतुरले होते. त्या जनाबाईचे डोळे आतुरले होते. दरमजल दर कोस करत 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 त्या चंद्रभागेच्या तीरावरती गेले. चंद्रभागेचं स्नान केलं. चंद्रभागेचं स्नान केल्यानंतर तिला एक जण भेटला. तुम्ही पंढरपूरला गेलात ना. गेलात का पंढरपूरला. पंढरपूरला गेल्यानंतर तुम्ही चंद्रभागेचं स्नान केल्यानंतर तुम्हाला एक जण भेटतो. त्याचं नाव काय. महिला मंडळी त्याचं नाव काय. पंढरपूरला तुम्ही चंद्रभागेचं स्नान केलं. त्या ठिकाणी एक जण भेटला. त्याचं नाव काय. वासुदेव. वा. पंढरपूरला जाणारे सांगू शकतात. वासुदेवाची ऐकावानी. हातामध्ये टाळ आहे. एका हाताने पकवाज वाजवतोय, एका हाताने पिटी उडतोय आणि सगळी कोणचं वाद्य चालू आहे. वासुदेवाची ऐकावानी जगात नाही राम र. दाम करी काम येड्या दाम करी काम. पैशाची जादू लई न्यारी तान्या पोराला त्याची हाव. आई सोडून घेते झेप पैशाच्या मागुनी धाव. जन्मापासून सारी माणसं या पैशाची गुलाम र. दाम करी काम येड्या दाम करी काम. वासुदेवाला हो वासुदेवाला. त्या ठिकाणी चंद्रभागेच्या तीरावरती वासुदेव भेटला. जनाबाईला 1-2 रुपये हातामध्ये टेकवले. चंद्रभागेचा ज्यावेळेस दर्शन घेतल्यानंतर त्या ठिकाणी दर्शनाच्या बारीला, पांडुरंगाच्या दर्शनाच्या बारीला ज्यावेळेस जनाबाई निघाली, जेवढी शिनभाग हलका झाला होता, 400-450 किलोमीटरचा प्रवास होता, तेवढा प्रवास करून त्या ठिकाणी पायी चालत आलेली जनाबाई भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या राऊतामध्ये जाऊन पोचली. राऊतामध्ये पोचल्यानंतर भगवान परमात्म्याला समोर पाहिलं. पाहिल्याबरोबर जनाबाईनं मागचा पुढचा कुठलाही विचार न करता, जनाबाईंना भगवान परमात्म्याला पाहिल्याबरोबर मागचा पुढचा विचार न करता हात जोडले आणि भगवान परमात्मा अंतकरणामध्ये साठवला. दरीला पंढरीचा चोर, दरीला पंढरीचा चोर, गा बांधून या द्वार. दरीला पंढरीचा चोर, हृदय बंदी खाना केला. आत
विठ्ठल कुंडीला. भगवान परमात्मा अंतकरणामध्ये त्या जनाबाईने साठवला. हे दृश्य जगद्गुरु तुकोबराय पाहत होते आणि जगद्गुरु तुकोबरायला अभंग सुचला. अभंगाचं पहिलं साठविला रे साठविला रे. अरे वा. साठविला रे साठविला रे साठविला रे साठविला रे साठविला अंतकरणामध्ये साठवला. पंढरपूरचा ते पंढरपूर कसं आहे. जंबू या दीपा माझी एक पंढरपूर गाव, धर्माचे नगर देखा, विठू पाटील त्याचे नाव. जंबू या दीपा माझी एक पंढरपूर गाव, जंबू या दीपा एक पंढरपूर गाव. हा सर्वांनी हा. जंबू या दीपा माझी एक पंढरपूर गाव, धर्माचे नगर देखा, विठू पाटील त्याचे नाव. धर्माचे नगर देखा, विठू पाटील त्याचे नाव. चला जाऊ तया ठाय, काही भोजन मागय. चला जाऊ तुया ठाया, काही भोजन मागाया. चला जाऊ तया ठाय, काही भोजन मागय. चला जाऊ तुया ठाया, काही भोजन मागाया. विठोबाचा धर्म जागो, त्याचे चरणी लक्ष लागो. 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 तो भगवान परमात्मा असा आहे. जंबू या दीप आहे. त्या भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याला पाहिलं जनाबाईंना, पण भगवान परमात्म्याला पाहिल्यानंतर ज्ञानोबराय बोलतात, एरवी मी सर्वांच्या हृदय देशी, मी प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे. महिला मंडळ बसा. तुम्हाला जास्त काही बोलायला गेलं का तुम्ही सरकारच्या लाडक्या बहिणी आहेत. सरकारच्या लाडक्या बहिणींना बोलणं चुकीचं आहे. मी पहिलं महिलांवरती भरपूर कीर्तन, हे सगळे बसलेले आहेत ना, त्यांना सगळ्याला माहिती, मी महिलांवरती जास्त कीर्तन करायचो.
पण मी सोडून दिलं बोलायचं, 1 वर्षापासून सोडून दिलं. का माहिती आहे का? एक तर सरकारच्या तुम्ही लाडक्या बहिणी झाल्यात आणि तुम्ही सख्या भावाला विसरून गेलात. मग सख्या भावाला विसरून काय गेलात तुम्ही, त्याचं कारण सांगतो. का सख्खा भाऊ तुमच्या ताटामध्ये 500 रुपये टाकतो, तुम्ही सख्खा भाऊ तुमचा ताटामध्ये 500 रुपये टाकतो, पण सरकारचं तुम्ही सरकारचे भाऊ आहात ना, त्याच्यामुळं सरकार तुमच्या खात्यावरती दररोज दर महिन्याला 1,500 टाकतं. पण ज्यांच्या खात्यावरती आता 4 व्हीलर आहेत ना, ते आता नाही. आता मला माहिती नव्हतं ते काल KYC करायची होती लांबे पाटील, KYC बरं का डॉक्टर, KYC करायची होती लाडक्या बहिणीची KYC. आणि माझी मंडळी म्हणली महाराज अहो तुम्ही इतके बाहेर फिरता म्हणे, पण बाहेर फिरत असताना ती माझी KYC राहिली, तेवढी KYC तरी करून द्या. म्हटलं का बरं, तेवढी तुमचे ते पैसे तरी सरकारचे येतील म्हणे मला 1,500 रुपये. म्हटलं हे बघ KYC केली तरी येणार नाही आहेत आणि नाही केली तरी येणार नाही आहेत. म्हणे का बरं, म्हटलं माझ्या खात्यावरती माझ्या अकाउंटवरती माझ्या नावावरती 2 4 व्हीलर आहेत. मग 4 व्हीलर असली का बरं का बांधकर मामा येत नाही. मग ज्यांच्या खात्यावरती 4 व्हीलर आहे का त्यांना भेटणार नाही, पण ज्यांच्या खात्यावरती 4 व्हीलर नाही का त्यांना आता 3,000 रुपये भेटणार आहेत. मग तुम्ही गाडी विकायची असली तर सांगा मला. माणूस असा आहे जोपर्यंत व्यसवार्थ आहे का पैसा आहे का पैशा पाठीमाग भरपूर येतो. महिला मंडळ जाऊ द्या, तुमच्या खात्यावरती मला असं वाटतंय आता 14, 15, 16, 17, 18, 19,000 रुपये आता खात्यावरती आलेत. म्हणते महाराज तुला एवढं काय माहिती, मी माझ्या बायकोचं अकाउंट चेक केलं तेव्हा मला माहीत झालं. हां 19,000 रुपये खात्यावरती आलेत, पण आल्यानंतर तुम्हाला त्या पैशाचं सुख लागलं का हो, लागलं का सुख, लागलं सुख. तुम्ही काय घेतलं, सोन्याचं केलं, सगळं सोन्याचं केलं. तुमच्यामुळे सोनं 1,28,000 पोहोचलं. तुम्ही म्हणता तुला कसं माहिती, मी सकाळीच ब्रेसलेट करायला टाकलंय, सोन्याचं ब्रेसलेट करायला टाकलंय. तेव्हा मला भाव माहीत झाला का इतकं भाव वाढले भाऊ आता. पण तुमच्या खात्यावरती 19,000 रुपये आल्यानंतर तुम्ही तुमच्या लेकराला एखादा ड्रेस घेतला का, घेतला का, तुमच्या नवऱ्याला एखादा घेतला का एखादा, तुम्ही वरती बोट करा, आपण त्यांचा सत्कार करून टाकू लगेच, आहे का. मला एक सांगा, तुमच्या खात्यावरती एवढे पैसे पडून सुद्धा तुम्हाला सुख भेटलं नाही. इतका रात्रंदिवस आपण काबाड कष्ट करतो, पैशाच्या पाठीमागं धावतो, आपण पैशाच्या पाठीमागं धावतो, पण पैशाच्या पाठीमागं धावत असताना सुद्धा आपलं सुख भेटत नाही. मग जगद्गुरु तुकोबराय बोलतात, या सुखाच्या पाठीमागं तुम्ही जर पैशाच्या सुखामागं मागं जर पळालात ना, तर पैशाच्या पाठीमागं पळाल्यानंतर तुम्हाला सुख तर भेटणार नाहीत, पण दुःख तुम्हाला भेटल्याशिवाय राहणार नाही. का दुःख, या प्रपंचामध्ये सगळं दुःख बांधवडी आहे. हा संसार सुखाचा विचार नाही कोठे. या संसारामध्ये पाहायला गेलं ना, सगळीकडे दुःख आहे, सगळीकडे दुःख आहे. सुख पाहता जवा पाडे जवसा एवढं सुख आहे प्रपंचामध्ये, पण दुःख पर्वता एवढं आहे. पर्वत एवढं. एक ग्रस्त होता, पळत चालला, जाता जाता त्याच्या पाठीमागं बिबट्या लागला, वाघ लागला, वाघ लागला, वाघ लागला. तर वाघ लागल्यानंतर त्याने पाठीमागं पाहाच्या नादात तो विहिरीमध्ये पडला, तो ग्रस्त विहिरीमध्ये पडला. पण विहिरीमध्ये पडल्यानंतर वरती वाघ आहे आणि खाली त्या विहिरीमध्ये पडला, तर फांदीला लटकला गेला. किती दुःख आहे ऐका. त्या फांदीला लटकला गेला, तर फांदीला लटकल्यामुळे विहीर कोरडी होती, उन्हाळ्याचे दिवस होते. खाली डोकावला तर खाली कोरड्या विहिरीमध्ये नाग होता, नाग होता. आणि वरती चढून जर गेला तर वरती वाघ आहे. आणि ज्या फांदीला लटकला का, ज्या झाडाच्या फांदीला लटकला त्या फांदीला आग्यामुळं आहे. सगळीकडे काय आहे, सगळीकडे दुःख आहे. पण त्या मधाचा टिपका निघाला आणि जिभेवरती पडला. तर जिभेवरती पडल्यानंतर त्याला असं वाटलं आपल्याला एवढं सुख भेटलं बा, एवढं सुख प्रपंचामध्ये आहे. तुम्ही कितीही धावपळ करा, सगळं पाठीमागं दुःख आहे. मग या दुःखातून जर सावरायचं असेल तर भगवान परमात्मा आपलासा केला पाहिजे. जनाबाईनं केला. जनाबाईनं रावळामध्ये गेली, भगवान परमात्म्याला अंतकरणामध्ये साठवलं. एरवी मी सर्वांचे हृदय दिशी, मी अमुक आहे ऐसी, जे बुद्धिस्मरे अरनिशी ते वस्तुगामी. मी प्रत्येक वस्तूमध्ये आहे, पण पाण्याची ताकद आपल्यामध्ये पाहिजे. प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे. देव आहे आणि हृदय मंदिर शोधून पाहे. देव नटला नाना परी, भरुनी उरला चराचरी. भगवान परमात्म्याचं नामस्मरण जर तुम्ही जर घेतलं ना, नाम जर घेतलं ना भगवान परमात्म्याचं, तुम्हाला अंतकाळच्या वेळी भगवान परमात्म्याचं नामस्मरण घेतल्यानंतर अंतकाळी ज्याच्या नाम आले तुका म्हणे सुखा पारणाजे, अरे दादा, तुका म्हणे सुखा पारणाजे, अंतकाळे जाते नामाले तुका.
नाम आले मुका तुका म्हणे सुका पार नाही. भगवान परमात्म्याचं नामस्मरण जर घेतलं तर तुम्हाला अंतकाळाच्या वेळेस पुढं सद्गतीला कामं येत असतं. म्हणून आपल्याकडं श्राद्ध करतात, खूप मोठे करतात. बीड जिल्ह्यामध्ये खूप मोठे करतात, पण लातूर भागामध्ये छोटे करतात. का माहिती आहे का? लातूर भागामध्ये असं सांगतात का या ठिकाणी भगवान परमात्म्याचं नामस्मरण घेतल्यानंतर ते जर आपल्या शेवटपर्यंत कामं जर येत असेल ना, माणसाने जिवंत असतानाच नामस्मरण घेतलं पाहिजे. जिवंत असताना या आजीबाईंना या जिवंत असताना भगवान परमात्म्याची खूप सेवा केली. त्यानंतर आमचे जालू भाऊ पण करतात, आता जालू भाऊ पण करतात. त्यांनी सांगितलं आम्ही आईवडिलांची सेवा केली, भरपूर केली, पण सेवेचं पुण्य आम्हाला भगवान परमात्म्याने खूप मोठा या ठिकाणी आम्हाला परिवार देऊन टाकला. परिवार देऊन टाकला. बाप जर रडला, लक्षात ठेवा, बाप जर रडला तर समजून जायचं बापावरती काहीतरी मोठं दुःख आहे. बहिणीच्या डोळ्यामध्ये जर पाणी जर आलं तर समजून जायचं रक्षाबंधनाचं नातं संपून गेलंय. पत्नीच्या डोळ्यामध्ये जर पाणी जर आलं तर पत्नीच्या डोळ्यामध्ये पाणी आल्यानंतर समजून जायचं का तिचा आधार निघून गेलाय. पण या परिवारानं आईचं सर्व सुख गमावलेलं आहे, आई गमावलेली आहे. ज्यावेळेस या आईच्या डोळ्यामध्ये पाणी आल्यानंतर समजून जायचं लेकरावरती काहीतरी मोठं दुःख आहे. माणूस जिवंत असताना माणूस कायम हसत राहतो, पण ज्यावेळेस माणूस निघून जातो का प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये पाणी येत राहतं. आठवणी अशा आहेत का भगवान परमात्म्याने दिलेल्या आपल्याला कालापुरते आहेत, काही कालापुरते आहेत. एखादी 4 वर्षांनी माणूस जर निघून गेला आणि 4 वर्ष झाली ना, तो माणूस त्याला यदा कदाचित कधी आठवू शकतो, कधीमध्ये आठवू शकतो. पण माणूस जर काही तत्काळ जर निघून गेला, 2 दिवस जर झाले ना, आपल्याकडे 10 दिवस 12 दिवस 13 दिवस माणसं भेटायला जातात, त्यांच्या दुःखामध्ये सामील होतात. पण 13 दिवशी ज्यावेळेस सगळी माणसं घरी निघून जातात, आपलं घर एकटं पोरकं पडतं का त्यावेळेस कळतं. ज्यावेळेस आपण प्रपंचामध्ये असताना आपण नेमकं काय गमावलंय आणि नेमकं काय कमावलंय जर पाहायचं असेल ना तुम्हाला, तर ज्यावेळेस जिवंतपणे माणसाने फक्त परिवार कमावा, तो परिवार ह्या बांधकर परिवाराने कमावलेला आहे. ह्या बांधकर परिवारानं खूप मोठा परिवार आहे. मला असं वाटतं यांच्या घरामध्ये 70-80 100 माणसं असतील बा, 100 माणसं असतील. कोणी पाणी देतं आहे, कोणी चहा देतं आहे, कोणी दूध देतं आहे, कोणी म्हणतं महाराज तुम्हाला साखर टाकायची का. म्हटलं साखर देऊ नका, मला साखर बंद करून टाकायची डॉक्टरने. एक तर अगोदर असं झालंय का जगामधली नाती संपत आली काका, नाती संपत आली. पण या बांधकर परिवारानं सर्व जे एवढं घर आहे का हे सर्व एकत्र करून ठेवलंय. या त्यांचे आजोबा पंजोबा, त्यांचे खापर पंजोबा, नेपर पंजोबा, अपर पंजोबा यांनी सगळं एकत्र कुटुंब, एकत्रितपणाचं कुटुंब जर पाहायचं असेल तर पाहायला गेलं तर फक्त बांधकर परिवार आहे. तुम्ही जर पाहायला गेलं ना, या जगामध्ये तुम्हाला कधीच एकत्र कुटुंब दिसणार नाही. 2 भाऊ जरी असले तरी वेगवेगळे राहतात, एक तिकून पाहतो एक इकून पाहतो, सगळं वेगवेगळं आहे. पण या परिवारामध्ये एकाग्रता खूप आहे, एकाग्रता खूप आहे. जगामधली नाती संपत आली. का संपत आली? बहीण कुणाची, भाऊ कुणाचा, कोण कुणाचे, सगळे सोरे. मेल्या पाठी सर्व राहिले तुटतील धागे दोरे. प्रकाश पाटील या ठिकाणी असं आहे का नाती संपत आली. दत्तू मामा म्हणून माणसाने जीवन जगत असताना असं जीवन जगावं. एखादं जर भेटलं ना आपलं कैलासराव, तर भेटल्यानंतर माणसाने फक्त असं जीवन जगावं, असं जीवन जगावं का भेटला ना त्याचा आयुष्यभर आनंद राहिला पाहिजे, आयुष्यभर आनंद राहिला पाहिजे. नाही तर काही काही मित्र कंपनी राहतात, गेला का दे खर्च, गेला का दे खर्च, तुझा खर्च कधी आहे, आम्ही गेल्यावर करतो का. हां, असं राहतं माणसाचं. ऐका, माझा थोडा आवाज लॉक झाला होता मध्ये 1-2 महिन्याच्या काळामध्ये. 1 महिन्याच्या आता मी सध्या आजारीच आहे, हे बांधकामाला माहिती आहे. मी थोडा आजारी आहे, हे नानाला पण माहिती आहे, पाठीमागे डॉक्टर आहे बसलेले त्यांना पण माहिती आहे. आवाज गेला होता, कणलो तरी आवाज येत नव्हता. इतका घशाला प्रॉब्लेम झाला, बाईला पण माहिती आहे, हां सगळ्याला माहिती आहे. आवाज गेला होता माझा, इतका गेला होता मला आवाज बोलता सुद्धा येत नव्हतं. मला जेवायचं ठरलं का पत्नी जर खालच्या शेतामध्ये जर असली ना, तिला फोन करावा लागायचा, मिस कॉल द्यावा लागायचा. मग ती मिस कॉल पाहायची, SMS पाहायची, याला जेवायचं काही नव्हा. मग ती यायची, मग तवा जेवण वाढायची. नसले जेवण तर आपले उपाशी राहिले, आपण काही म्हणत नव्हतो. जर जवळ जर असले ना चिठ्ठी पाठवावं लागायची, मला जेवण द्या, मला पाणी द्या. इतका आवाज खोलवरती गेला होता. मेजरला माहिती आहे. ऐका, ज्यावेळेस आवाज गेला तर आम्ही दीनानाथ मंगेशकरला गेलो, पुण्याला. दीनानाथ मंगेशकर मोठं हॉस्पिटल आहे. तिथं घशामध्ये दुर्बीण टाकली, तिने सांगितलं महाराज तुमच्या घशाला या स्वर यंत्राला या माईकमुळे तुम्हाला गाठ आलेली आहे, जास्त बोलता तुम्ही, जास्त गायन करताच्यामुळे गाठ आलेली आहे बरं का विजू, गाठ आलेली आहे. मग तुम्ही एक काम करता, याचं ऑपरेशन करावं लागेल. तुम्हाला जर ऑपरेशन नसेल करायचं तर तुम्हाला एक काम करावं लागेल, मौन धरावं लागेल. म्हटलं ठीक आहे. तुमच्यासोबत कोण कोण आलं आहे, किती दिवस झाले. म्हटलं बरं का मुकादम काका, किती दिवस झाले. म्हटलं 1-2 महिने झाले बा, 2 महिने झाले. बरं बरं, तुमच्या घरासोबत कोण कोण आलं आहे. म्हटलं भाऊ आला आहे, बहीण आली आहे, आमची आई पण आली आणि पत्नी पण आली आहे, 4 जण माझ्यासोबत आलेले आहेत. बरोबर, त्यांना आतमध्ये बोलून घ्या.
डॉक्टर साहेबांनी आतमध्ये बोलून घेतलं. बोलून घेतल्यानंतर आता भाऊ आला. भाऊनी सांगितलं, डॉक्टर साहेब हे महाराज आहेत, हे महाराष्ट्र फिरतात, पण हे घरी कधी येतील कधी नाही हे आम्हाला पण कळत नाही. रात्रीत उठून जातात, रात्रीत घरी येतात, आम्हाला पण पत्ता लागत नाही. यांचा घसा क्लिअर झाला पाहिजे. भावाचं विशिष्ट बोलणं आहे. भाऊ साईडला निघून गेला. आई जवळ आली. आईचं वेगळं नातं राहतं. मावशी, आई खूप वेगळी राहते, खूप वेगळी राहते. तुमच्या घरामध्ये जर एखादं घरटं असेल ना, घरटं, ते घरट्याकडे तुम्ही नीट निरीक्षण करा, आईची किंमत काय राहते. घरामध्ये घरटं राहतं, पण घरामध्ये घरटं असताना दोन पक्षी आणि एक पक्षीने येतात. एक एक चोचीमध्ये काडी घेतात आणि ते घरटं बनवतात. घरटं बनवत असताना अंडी घालतात. अंडी घातल्यानंतर ते पिलांना जन्म देतात. पिलांना जन्म दिला, पिलं मोठी होतात आणि पिलं उडून जातात. घरटं एकटं रिकामं राहतं, पण ते आईचं पांग फेडण्याकरता ती पक्षी उडून गेलेली राहतात, ती बाळ उडून गेलेली असतात. एका गीतकाराचं वर्णन आहे. तिनं बांधलं घरट, दिला विसावा निवारा, घेऊन या पंखाखाली बरविला मोती चारा. दूर उडाली पाखर, पांगाईच फेडाया, आज घायाळ पक्षीनी जाई पिलाना भेटाया. आज घायाळ पक्षीनी जाई पिलाना भेटाया. आईची किंमत राहते. आई रडायला लागली. स्वाभाविक आहे, आई रडायला लागली. आई सांगू लागली, डॉक्टर साहेब माझ्या लेकराचा आवाज नीट झाला पाहिजे. डॉक्टर साहेब माझ्या लेकराचा आवाज नीट झाला पाहिजे. लागेल तेवढे पैसे मी देते, पण माझा लेकराचा आवाज नीट झाला पाहिजे. आई साईडला गेली. बहीण आली. बहिणीने सांगितलं, हे बघ माझं सोनं नाणं सगळं घ्या, पण माझा भावाचा आवाज क्लिअर झाला पाहिजे. बहीण साईडला गेली आणि बायको समोर आली. बायको रडायला लागली. डॉक्टर साहेब, ओ डॉक्टर साहेब, माझ्या नवऱ्याचा आवाज ठीक झाला पाहिजे हो. पैसे छापायचं मशीन बंद पडलो. काय आहे, स्वार्थापोटी प्रत्येक नाती आहे, पण नाती जर संपून गेली ना, तुमच्या घरामध्ये माणसं जर शिल्लक राहिली ना, तर शिल्लक फक्त तुमच्या स्वार्थापोटी आहेत. तुमच्याकडे पैसा आहेत ना, धन मिळविले कोटी, सवे नाही रे लंगोटी. तुमच्यासोबत काही येणार नाही. मेल्यानंतर तुमच्यासोबत फक्त एकच येणार, भगवान परमात्मा अंतःकरणामध्ये साठवलेला, आणि तुम्ही घेतले नाम विठ्ठल 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 विठ्ठल. आणि मग भगवान परमात्मा चतुरांचा शिरोमणी आहे. देव चतुर जाणून अंतर वर्तत असे, किंवा चतुरातो शिरोमणी गुण लावण्याची खाणी, मुकुट सकळा म्हणी धन्य तोची विठोबा. देव चतुर जाणून अंतर वर्तत असे. भगवान परमात्मा इतका चतुर आहे. किती चतुर आहे, एक उदाहरण सांगतो. आता टायमिंग होत चालला, एक उदाहरण सांगतो. का माहिती आहे का टायमिंग होत चालला. आता मी लेट का चालू केलं बरं का दादा, लेट का चालू केलं, तुम्ही सगळे लेट येणार होते ना, म्हणून लेट चालू केलं. मला माहिती आहे शेवटचा माणूस आपल्या कीर्तनाचं नियोजन असं आहे सतेज भाऊ, जो सगळ्यात शेवटी येतो का, तिथून पुढे आपलं कीर्तन 2 तास अगोदर संपायचं नाही. मग हे आलेले आहेत ना, ते कट हे पाहिजे बा. हां, का माहिती आहे का, असं आपल्याकडं सवय लागली का माणसं आहे ना, सगळ्यात शेवटी 11:30 येतात, कोणी 11:45, कोणी इटिंगला, कोणी जेवाय असं. हां, तुम्ही समजून घ्या बाकीचं. ऐका, देव किती चतुर आहे. आपल्या भारताचे काही मंत्री परराज्यामध्ये जाण्याकरता निघाले. तुम्ही सगळे राजकीय क्षेत्रातील इथं बसलेले आहेत ना, म्हणून तुम्हाला मी सांगतो. ऐका, किती देव चतुर आहे. आपल्याकडच्या लोकांना किती चतुरता दाखवायची बाहेर देशामध्ये सवय आहे. ऐका, ज्यावेळेस हे सगळे आपले राज्यातले मंत्री, भारताचे मंत्री परराज्यामध्ये निघाले, अमेरिकेला निघाले. अमेरिकेला जात असताना 4-5 दिवसाचा प्रवास होता, म्हणून त्यांनी काहीतरी सोबत चिवडा वगैरे घेतला होता. चिवडा सोबत घेतल्यानंतर ते विमानामध्ये बसले. विमानामध्ये बसल्यानंतर विमानामध्ये काय हॉटेल वगैरे काही नाही. त्यांनी जेवण वगैरे केलं, पण आपल्याकडची प्रथा अशी आहे का एखादं चांगलं चाललं का दुसऱ्याला चांगलं दाखवत नाही, सगळे विमानामध्ये बसले. विमानामध्ये बसल्यानंतर ते लांबचा प्रवास होता. लांबचा प्रवास असल्या कारणानं 2-3 दिवसाचा प्रवास असल्या कारणानं चिवडा सोबत घेतला होता. ते चिवडा खाऊ लागले. चिवडा खाता खाता अमेरिका जवळ आली. अमेरिकेच्या विमानतळावरती उतरले. महिपती
उतरले. पण विमानतळावरती उतरल्यानंतर अमेरिकेच्या मंत्र्यांनी त्यांचं स्वागत केलं. लक्ष देऊन ऐका बरं का. अमेरिकेच्या मंत्र्यांनी त्यांचं स्वागत केलं. पण अमेरिकेच्या मंत्र्यांनी स्वागत केल्यानंतर त्यांना लगेच मग त्या ठिकाणी मोठी गाडी बसवण्या त्यांना बसवायला दिली. फॉर्च्युनर असेल, ऑडी असेल, रेंज रो काय कोणत्या मोठ्या गाडी असेल तेवढ्या सगळ्या गाडी बसायला दिली. सगळे मंत्री त्या गेस्ट हाऊसला आले. पण गेस्ट हाऊसला मंत्री आल्याबरोबर दमले होते, शिनले होते, भागले होते. इतके दमले होते आपले मंत्री. 4-5 दिवसाचा प्रवास होता, विमानाचा प्रवास होता, दमले होते. मग अमेरिकेचे मंत्री विचार करू लागले, अरे हे मंत्री भारत देशाचे मंत्री आपल्या घरी आले. आपल्या घरी आल्यानंतर आता मला असं वाटतं हे खूप दमलेले असावेत. मग यांना पटकन सकाळच्या वेळी आपण काहीतरी यांना चहा पाणी करण्याऐवजी आपण आधी त्यांना नाश्ता करू. मग पटकन होणारा नाश्ता कोणता आहे? पटकन होणारा नाश्ता पोहे. पटकन पोहे आहे नाश्ता होणार पटकन. मग हे आतमध्ये गेल्यानंतर हे आपले भारताचे मंत्री आंघोळ वगैरे केली त्यांनी. मस्त कांगवा बिंगवा मस्त पावडर बिवडर गन बिवून लिस्टिप वगैरे काय सगळे लावून ती चकाचक झाले आणि गेस्ट हाऊसला जाऊन बसले. पण गेस्ट हाऊसला बसल्यानंतर अमेरिकेचे मंत्री किचनमध्ये गेल्यानंतर पोहे भिजवल्यानंतर कांदा कापला, कांदा परतवला, जिरे मोहरी फोडणी दिली. तुम्ही म्हणता तुला एवढं कसं माहिती बा? कधी कधी मला पण करावं लागतात. हां, जिरे मोहरीची फोडी दिली, पोहे टाकले, हळद टाकली, मग पोहे हलवून घेतले, मस्त कढईमध्ये परतवले पोहे. आणि पोहे परतवल्यानंतर आता विचार करू लागले यांना नेमकं प्लेटी कोणत्या द्यायच्या. आता अमेरिकेचा देश म्हणजे श्रीमंत देश आहे. तिकडं प्रत्येकाकडं मोठाले फोन आहेत, प्रत्येकाकडं पैसा आहे, धन आहे, संपत्ती आहे, सगळं सोनं नाणं पैसा अडका हिरे माणिक सगळं त्यांच्याकडे आहे. पण आपल्या भारत देशाकडं आपण चतुर आहे. भारत देश आपला चतुर आहे. इतका चतुर आहे आपला भारतात एक जण त्या याला गेला, लंडनला गेल्यानंतर त्या ठिकाणी असं मशीन आहे का एक पाय ठेवला काय बुटाची पॉलिश करतं आणि दुसरा पाय ठेवला दुसऱ्या बुटाची पॉलिश करतं. पण लगे बेल्ट येतो बेल्ट आवळून धरतं. पैसा टाकला का बेल्ट सोडून देतं मग आपण निघून जायचं. पण भारताचा माणूस त्या ठिकाणी गेला, त्यांनी सगळं केमाय पाहिली. तो म्हटला हुशार आहे बरं का मशीन, हुशार मशीन आहे. त्याने काय केलं, पहिल्या मशीनवरती पाय दिला, बुटाची पॉलिश करून घेतली. पण तो पुढे गेला आणि दुसऱ्या मशीनवरती पॉलिश दुसऱ्या पायाची करून घेतली. तो लंडनचा माणूस आला आणि त्यांनी पाय ठेवल्याबरोबर लगी बेल्ट आडवा आला. तो म्हटला भारताचा येऊन गेला काय नको, म्हणजे पहिला पॉलिश निघून गेला दुसऱ्या पॉलिश. ऐका, ते भारताचे मंत्री त्या ठिकाणी सगळे जमलेले होते. अमेरिकेच्या मंत्र्यांनी काय केलं, चांदीची प्लेट आणली आणि सोन्याचा चमचा आणला. पोहे खायला आपली काहीतरी कारागिरी दाखवायला पाहिजे ना, आपल्या श्रीमंत देश आहे, काहीतरी दाखवायला पाहिजे. त्याच्याकरता चांदीची प्लेट आणि सोन्याचा चमचा आणला. प्रत्येकाचे पोहे समोर ठेवले. प्रत्येकजण पोहे पाहिले, पण खालच्या प्लेटी पाहिल्या आणि चमचे पाहिले. भारताचे मंत्री हातबल झाले. भारताचे मंत्री विचार करू लागले, अरे हा अमेरिकेचा देश इतका मोठा श्रीमंत आहे, यांनी सोन्याचा चमचा आपल्या खाण्याकरता आणलाय. आपण एक काम करू, यांना काहीतरी कला करून दाखवू आणि चमचा खिशामध्ये टाकू. लक्ष देऊन ऐका. पाहता पाहता तो जोक सांगायला लागला. जोक सांगता इतके हसवले. पहिला जोक झाला का अमेरिकेचे मंत्री हसायचे, दुसरा जोक झाला का भारताचे मंत्री हसायचे, तिसऱ्या जोकला तर इतके हसायला लागले, कोणी टेबल खाली खोय सगळे इतके हसायला लागले. हसता त्याने बरोबर फसवले, चमचा घेतला आणि खिशामध्ये टाकला. पण चमचा खिशामध्ये टाकताना अमेरिकेच्या कोणत्याच मंत्र्यांनी पाहिलं नाही, पण भारताच्या मंत्र्यांनी पाहिलं. तो म्हणला, का रे तो मंत्री आहे मी काय पोत्राच आहे काय, त्याला चमचा पचतो मला काय पचत नाही का? त्यांनी काय केलं आहे का? तो म्हटला, एक काम करा, आता हे जोक तर झाले, हे जोक सांगून तुम्ही हसले खूप, पण आमच्या भारत देशामध्ये अशी कला आहे, आमचा भारत देश कलागुणाने श्रीमंत आहे. प्रत्येकाकडे कोणाची वाजवण्याची कला आहे, कोणाकडे बुद्धीची चातुर्यता आहे, कोणाकडे बुद्धीचं बळ आहे, कोणाकडे कुशल अशी कला आहे. पण तुम्हाला त्याच्यातली कला करून दाखवतो. भारताचा मंत्री उठला, दुसरा मंत्री उठला, ज्यानं तो चमचा खिशात घालताना बघितला होता का, तो मंत्री उठला, त्याला चमचा खिशात टाकायचा होता, पण तो म्हटला, आपण जर चमचा खिशात टाकला आणि दुसऱ्या मंत्र्यांनी जर पाहिलं तर आपल्या भारत देशात चव जाईल ना, मग टाकायचा कसा?
मग तो सांगू लागला एक काम करा सर्वांनी माझ्याकडे बघा, म्हणजे माझ्याकडे नाही बरं का, मी गरीब माणूस आहे, माझ्याकडे पहा. तो भारताचा मंत्री सांगतो एक काम करा सर्वांनी माझ्याकडे पहा. तो पाहू लागले, सगळे अमेरिकेचे मंत्री भारताचे मंत्री त्याच्याकडे पाहू लागले. हा थोडं थोडं एक काम करा, पुढं पुढं सरका, पुढं पुढं सरका बरं. पाठीमागून ऑर्डर आली, पुढं सरका पुढं सरका. महिला म्हणतात तुम्ही पण पुढं सरका, सरका बरं पटपट पुढं सरका. विठाला 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 सरका. अहो महिला म्हणतात पुढं सरका, सरका सरका. चपला राहू द्या, मी लक्ष देतो. पुढं सरका तुम्ही. हा सरका पटपट पटपट पुढं सरका, सरका पटपट पुढं सरका. पुरुष मंडळी पुढं सरका, सरका सरका. पाटील पुढं सरका, सरका पाटील, पाटील पुढं सरका. या हो मला त्या पुढे या. बसा. विठाला 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 विठाला. सर्वांनी सांगितलं माझ्याकडे पहा. तो मंत्री सांगतोय माझ्याकडे पहा, माझ्याकडे पहा. माझ्याकडे पाहता 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 त्यांनी सांगितलं एक काम करा. महिला मंडळ लक्ष देऊ नये का. तो म्हटला माझ्याकडे अशी कला आहे, माझ्याकडे अशी कला आहे का हा चमचा आहे, त्यांनी चमचा बोटात धरला, पोह्याचा चमचा बोटात धरला, त्या ज्याला उठवायचा चमचा होता त्यांनी चमचा बोटामध्ये धरला ना असा वरती दाखवला. हा चमचा आहे का चमचा, हा चमचा जर मी माझ्या खिशात घातला तर पलीकडच्या मंत्र्याच्या खिशात आपोआप चमचा निघतो. कळलं का. मी जर हा चमचा जर माझ्या खिशात टाकला तर पलीकडच्या मंत्र्याच्या खिशात आपोआप निघतो. त्यांनी पाहता पाहता पलीकडचा निघाला आणि याचा फासला. विठाला विठाला आणि मग देव जर इतका चतुरांचा शिरोमणी आहे तर आपल्याला बनवणारा तो भगवान परमात्मा आहे. आपण जर इतके चतुर आहोत ना तर भगवान परमात्मा पण किती चतुर असेल. मग जगद्गुरु तुकोबाराय बोलतात तुम्ही एक काम करा ना, तो चतुरांचा शिरोमणी अंतःकरणामध्ये साठवा. पण अंतःकरणामध्ये साठवल्यानंतर तुमची जन्म मरणाची येरजार संपून जाईल. अभंगाचं दुसरं त्याची सरली निरंतर हो, त्याची सरली निरंतर हो,
आठविला हरी जेही हृदय मंदिरी त्यांची सरली एरझार झाला सफल व्यापार. अजून एक 15 मिनिटं घेतो तुमची, चालेल का? का लगेच संपून टाकू? 15 मिनिटं घेतो. हा, आज या परिवारातून मातोश्री निघून गेलेले आहेत. एक 10-15 मिनिटं आई सांगणार आहे. 10 मिनिटं जास्तीत जास्त कीर्तन सेवा समाप्त करणार आहे. सगळं धावपळीचं जग आहे आणि या धावपळीच्या जगामध्ये कुणाला टाईम नाही आहे, त्यामुळे काही जास्त वेळ घेणार नाही. कीर्तन चालू व्हायला थोडा उशीर झाला होता, त्यामुळं एक 10-15 मिनिटामध्ये कीर्तन सेवा समाप्त करणार आहे. जगामध्ये असं आहे का 4 प्रकारचे देव आहेत. जगामध्ये 4 प्रकारचे देव आहेत, पण 2 देव असे आहेत का ते पाप्याला पण दिसतात आणि पुण्यवानाला दिसतात, पण ते फक्त पुण्यवानाला आशीर्वाद देतात. त्या देवांचं नाव आहे चंद्र आणि सूर्य. पण 2 देव असे आहेत, 2 देव असे आहेत का ते पाप्याला पण दिसतात, पुण्यवानाला दिसतात. ते पाप्याला पण आशीर्वाद देतात, पुण्यवानाला पण आशीर्वाद देतात. त्यांचं नाव आहे मायबाप. मायबापाच्या सेवेमध्ये खूप मोठं पुण्य आहे, खूप मोठं पुण्य आहे, खूप मोठं पुण्य आहे. आई निघून गेल्यानंतर आईची किंमत कळते आणि बाप निघून गेल्यानंतर बापाची किंमत कळते. जगाचा नियम असा आहे का आई गेल्यावरती प्रत्येक जण धाय मोकलून रडतात, बाप गेल्यानंतर धाय मोकलून रडतात. पण जगाचा बाप आई वडिलांच्या सेवेमुळे 28 युगापासून ते डॉक्टरला खुर्ची द्या, डॉक्टरला खुर्ची द्या. तुम्ही आई तुम्ही खुर्ची द्या, तुम्ही 2 खुर्चीवरती बसले. हा, तुम्ही खुर्ची द्या डॉक्टरला. जगामध्ये असं आहे का आईची किंमत आणि बापाची किंमत गेल्यावरतीच कळते. या परिवारामध्ये आमच्या शेवंतताई आहेत, आमच्या बबनताई आहेत, सुलोचनाताई आहेत, कमलताई आहेत, त्यानंतर आमचे विलासदादा आहे आणि जालिंदर दादा आहे. 2 भाऊ आहेत आणि 4 बहिणी आहेत. पण ज्यावेळेस 4 बहिणी देवाईच्या भाऊबीजेच्या टायमाला माहेरी जर आल्या ना, माहेरी आल्यानंतर त्यांनी दारामध्ये चप्पल सोडावी. चप्पल सोडल्यानंतर त्यांना पहिली आई आठवावी आणि मग घरामध्ये प्रवेश करावा. आईची किंमत आहे. किती आईची किंमत आहे, किती आईची किंमत आहे. जगामधील आईचं नातं जर संपलं तर जगामधली सगळी नाती शून्य आहेत. बायको स्वार्थापोटी तुमच्यापाशी येईल, भाऊ स्वार्थापोटी तुमच्यापाशी येईल. कोणताही नातं असू द्या, मित्र परिवार आहे, मित्र परिवार तुमच्याकडे जोपर्यंत पैसा आहे का तोपर्यंत तुमच्यापाशी येईल. पैसा संपला तुमच्या मित्र परिवार संपला. पण आई अशी आहे, ती आई, तो मुलगा पिणारा असू द्या, मारणारा असू द्या, कितीही काही करणारा असू द्या, पण आई त्याच्यावरती प्रेम करते. आई त्याच्यावरती प्रेम करते. ऐका किती प्रेम करते. मुंबईला कीर्तन होतं, एक 10-12 दिवस झाले मुंबईला कीर्तन होतं. आम्ही मुंबईला गेलो. मुंबईला गेल्यानंतर अगोदर आम्ही 1 तास अगोदर गेलो. साहेब आम्ही 1 तास अगोदर गेलो. 1 तास अगोदर गेल्यानंतर ते म्हटले, महाराज तुम्ही लांबून आलेला आहात ना, तुम्हाला विश्रांती करता एक रूम देतो. वाढदिवसाचं कीर्तन होतं, वाढदिवसाचं कीर्तन होतं. सगळे जण आनंदी होते त्या ठिकाणी. कोणी पोहे खात होतं, कोणी चिवडा खात होतं, कोणी बर्फी खात होतं, कोणी लाडू खात होतं, कोणी गुलाबजाम खात होतं. सगळेजण, सगळ्यांच्या चेहऱ्यावरती पाहायला गेलं ना सगळीकडे आनंद व्यक्त होत होता. पण एक ग्रस्त त्या ठिकाणी, एक व्यक्ती, एक मुलगा असा होता, 5 वर्षाचा होता, छोटासा होता. आमच्यापाशी पत आला, महाराज, हो महाराज तुमचं कीर्तन आहे का संध्याकाळी? म्हटलं हो कीर्तन आहे संध्याकाळी. का रे बाळा? काय नाही महाराज, 3 वर्ष झाले माझी आई बोलत नाही. आईपाशी गेलं का आई मला होकार देत नाही, नाकार पण देत नाही. मी आता बालवाडीमध्ये जातो, पण सकाळचे वीज डबा जर न्यायचा ठरला का मला आईची आठवण येते. आई डबा करून दे ग, आई जागची हालत नाही. बाबा 3 वर्षापासून माझी आई माझ्याशी बोलत नाही. तुम्ही एक काम करा ना, आईला सांगा ना माझ्याशी बोलायचं सांगा. ज्यावेळेस
त्याला म्हटलं तुझी आईकडे मला घेऊन चल, मी तुझ्या आईशी बोलायला सांगतो तुला. तो मुलाने बोटाला धरलं, आतमध्ये रूममध्ये घेऊन गेला. पण रूममध्ये घेऊन गेल्यानंतर तो कॉटवरती बसला होता, आम्ही जमिनीवरती बसलेलो होतो. आमच्या डोळ्यामध्ये पण अश्रू वाहत होते. अरे नेमकं 3 वर्ष झाले आई याच्याशी का बोलत नाही. म्हणून मनामध्ये विचार चालू असताना त्याने सहज भिंतीकडे बोट केलं. म्हटले महाराज तुम्हाला आई पाहिजे का. भिंतीकडे बोट केल्याबरोबर मावशी 3 वर्षापासून त्याची आई निघून गेलेली होती आणि 3 वर्षाचा फोटो, त्या आईचा फोटो त्या भिंतीवरती लटकवलेला होता. भिंतीकडे बोट केल्याबरोबर तो मुलगा धाय मुकलून रडायला लागला. महाराज ही आई नाही, मी लहान असताना माझ्यावरती खूप प्रेम करायची बाबा, खूप प्रेम करायची. पण आता तिला हाक जरी मारलं तरी बाबा ती होऊ देत नाही. तिला जर सांगितलं ना सकाळची वेळी मला डबा करायचा आहे, मला शाळेमध्ये जायचं, डबा करून दे लवकर, आई उठत नाही बाबा. आई उठत नाही, काही करत नाही बाबा. मला स्वतःची कामं स्वतः करावी लागतात. या बंगल्याची मी जेव्हा फरशी पुसतो का तेव्हा मला सकाळचं संध्याकाळचं जेवण भेटतंय. पण आता पाहायला गेलं ना, मी जेव्हा तुमच्याकडे येत होतो का तेव्हा मला सगळ्यांनी सांगितलं एक काम कर, तू काहीतरी काचा वगैरे पुसून घे, तेव्हा तुला नवे कपडे घालायला देतो. माझ्या अंगावरती पहा फाटलेले कपडे आहेत. कपडे पाहिले आणि आमच्या डोळ्यासुद्धा मध्ये अश्रू यायला लागले. डोळ्यामध्ये अश्रू येणं साहजिक आहे. पण त्याला म्हटलं तुझी आई कुठं गेली रे. म्हटलं काय नाही बाबा मला माहिती नाही, पण एका ग्रस्ताने मला सांगितलं होतं तू पडवीमध्ये जाऊन बैस, तुझी आई 100% तुझ्यापाशी येईल, तुझी आई तुझ्यापाशी येईल. बाबा मी तेव्हापासून मी आईची प्रतीक्षा करतोय, पण माझी आई मला अजून काही तोंड दाखवलं नाही. या फोटोकडे पाहतो, दिवसभर रडत बसतो. आईला विनंती करतो, आई कशाला गेली आई तू स्वर्गाला, कोण वागेल तुझ्या या बाळाला. या ज्या 4 मुली आहेत ना, या आई मुलींना सुद्धा सांगावं, आमच्या सुलोचनाताई, कमलताई, आमच्या शेवंतताई, बबनताई, आमचे विलासदादा आणि जालूभाऊ यांनी विनंती करायची आईला, आई कशाला ग तू स्वर्गाला गेली, का बरं टाकून गेली. या सर्वांनी विनंती करायची आईला, आई कशाला गेली आई तू स्वर्गाला, कोण वागेल तुझ्या या बाळाला. 9 महिने 9 दिवस कष्ट केले ग, आई विना या जगाला कोणी नाही ग. सोडून गेली तू या लेकराला, कोण वागेल तुझ्या या बाळाला. कशाला गेली आई तू स्वर्गाला, कोण वागेल तुझ्या या बाळाला. जन्म दिला आईने मला, उपकार हा मोठा केला. हेच लागे माझ्या पायाला, अश्रू येते तिच्या डोळ्याला. जन्म दिला आईने मला, उपकार हा मोठा केला. आपण लहान असताना हंबरून वासराले चाटती जेव्हा गाय हो, तेव्हा मले तिच्यामध्ये दिसती माझी माय. गाण्या काट्या चायला माय जाई राणी, पायातन सेवाहन तिच्या हिंडेरा नुरानी. कसायाच्या दावणीला बांधली जशी गाय हो, तव्हा मले तिच्यामध्ये दिसती माझी माय, दिसती माझी माय हो, दिसती माझी माय. स्वामी विवेकानंद बोलतात, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. आईची माया
आईची माया आई गेल्यावर आई असल्यावर कळत नाही. आईची किंमत राहते जोपर्यंत आई आहे ना तोपर्यंत आईची किंमत कळत नाही. आई निघून गेली का मग आईची किंमत कळल्याशिवाय राहत नाही. जगामध्ये अशी नाती आहे स्वार्थापोटी जवळ येणार, पण आई अशी किंमत, आई आपल्या आयुष्यामध्ये अशी आहे का प्रेम देणारी आहे. आई बाप म्हणजे आपला आधारवड आहे, पण आई म्हणजे आपली खूप प्रेम करणारी, खूप माया करणारी आई आहे. उन्हाळ्याचे दिवस असू द्या आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये भर उन्हाळ्यामध्ये आपल्या झोळीमध्ये ठेवलेलं आहे. लहान होतो आपण झोळीमध्ये ठेवलेलं आहे, पण झोळीमध्ये ठेवल्यानंतर कडाक्याचं ऊन होतं, मे महिन्याचं ऊन होतं. आणि त्या मे महिन्याच्या उन्हामध्ये रखरखत्या उन्हामध्ये आपली आई काय करायची, आपल्याला त्या शेतामध्ये आपल्याला त्या झोळीमध्ये ठेवायची आणि आई ते काबड कष्ट करण्याकरता शेतीकडे जायची. पण शेतीकडे गेल्यानंतर तो गीतकाराचं वर्णन आहे. तळपत्या उन्हात रखरख त्या रानात राहिलीस माझ्यासाठी तू ग कष्टाच्या घामात. कधी मिळेल मुठभर घास, कधी घडे तिला उपवास. ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार. आईची किंमत आहे, पण जोपर्यंत आहे ना तोपर्यंत आईला जीव लावा. आई निघून गेली का आई निघून गेल्यानंतर तुम्हाला कोणी सोडवणार नाही. तुम्हाला एखादं तुमच्यावरती संकट आलं तर सोडवणारा माझा बाप राहतो आणि बापानंतर आई राहते. पण आईचं एकदा छत्र आणि बापाचं एकदा छत्र हरपून गेलं का जगामधले कोणी नसतं. छत्रपती शिवाजी महाराज आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचं माय बापाचं छत्र हरपून गेल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी किती लढाई केल्या, पण छत्रपती शिवाजी महाराज आई असताना जेवढ्या लढाई केल्या, बाप असताना जेवढ्या लढाई केल्या, तेवढे छत्रपती शिवाजी महाराज सांगतात माय बापे आणि ज्ञानोबा बोलतात माय बापे केवळ काशी आणि तेने न जावे तीर्थाशी. पुंडलिके काय केले, परब्रह्म उभे केले. छत्रपती शिवाजी महाराज आहेत. छत्रपती शिवाजी महाराज 2 मिनिटात दृष्टांत सांगतो. छत्रपती शिवाजी महाराज बोलतात, मी ज्यावेळेस शाहिस्ते खानाचा वध करण्याकरता निघालेलो होतो, त्या अफजल खानाचा वध करण्याकरता निघालो ना, पण जात असताना खूप काही संकट आली. तुळजाभवानी मातेच्या मंदिरामध्ये आलो, पण मातेच्या मंदिरामध्ये आल्यानंतर त्या तुळजाभवानी मातेला नमस्कार केला. आई भवानी तू माझी आई आहेस, भवानी आहेस, तू माझी कुलदैवत आहेत. जसं मला आईनं प्रेम दिलं ना तसं तू पण प्रेम दे. छत्रपती शिवाजी महाराज बोलत असताना भवानी मातेनं कौल दिला. 62 किलोची तलवार घेतली आणि छत्रपती शिवाजी महाराजाला देऊन टाकली. पण तलवार अशी होती, तलवार काय साधी सुधी नव्हती. मेनातून बाहेर काढली ज्ञानराज दादा, तलवार बाहेर काढली बरं का, तलवार बाहेर काढली. पण तलवार बाहेर काढल्यानंतर चम 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 करणारी तलवार होती. 2 मिनिटात सांगतो. तलवार बाहेर काढल्यानंतर अशी तलवार होती, कशी ऐका. चमके शिवबाची तलवार, चमके शिवबाची तलवार, बाची तलवार. 2 मिनिटांमध्ये कीर्तन संपणार. आता सर्वांनी टाळी वाजवा, सर्वांनी टाळी वाजवा. तुम्हाला आता मी प्रत्येक मंदिरामध्ये घेऊन जाणार आहे. प्रत्येक मंदिरामध्ये घेऊन गेल्यानंतर प्रत्येक देवाचं आपण स्मरण करणार आहोत. प्रत्येक देवाचं आपण स्मरण करणार आहोत. ऐका, छत्रपती शिवाजी महाराज निघालेले होते. अशी तलवार होती. कळली भवानी जेव्हा म्यानाच्या बाहेरी, रणात फिरली नाती कधीच माघारी. तख्त दौलती समोर केली नालाचारी, जुलुम करत्या ती रक्ताने तिराली. तमाम राजशाहीचा वेश तिने बांगरला, पण कशी छत्रपती शिवाजी महाराज भवानी मातेला वंदन करतात आणि भवानी मातेला सांगतात, भवानी माते जगून वाचून जर आलो ना, मी तुझा गोंधळ मांडेल. गोंधळ असा मांडेल, अनादि निर्गुण प्रगटली भवानी, अनादि निर्गुण प्रगटली भवानी. महिषासुर मर्दनाला कोणी, महिषासुर मर्दनाला कोणी, तापाची करावया धाडली,
छत्रपती शिवाजी महाराज जेजुरी गावामध्ये गेले. आता उद्या चंपाषष्ठी आहे बरं का सतीश भाऊ, उद्या चंपाषष्ठी आहे. मग चंपाषष्ठीच्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज जेजुरी गावामध्ये गेले. पण जेजुरी गावामध्ये गेल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज वंदन करतात बरं का. भावाने मग त्या खंडेरायाला वंदन करतात. खंडेराया जगून वाचून जर आलो ना मी तुझी वारी करेन. अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरवारी सावध होऊन बसली लाग देव करा कैवारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी छत्रपती शिवाजी महाराज बरं का दादा, छत्रपती शिवाजी महाराज खाली आले, गडावरून खाली आले. कॅसेटमध्ये गाणे चालू होते. रूप घेऊन म्हाताऱ्याचा गेला या बाणूच्या मेंढ्या राखण्याला. अजून जेजुरीचा राजा गेला बाणूच्या वाड्याला. शिव अवतारी मातंड मल्हारी, शिव अवतारी मातंड मल्हारी, मनात ठेवलं बाणूला. तत मारून घोड्याला गेला बाणूच्या वाड्याला. पण छत्रपती शिवाजी महाराज निघाले मायंबा गावामध्ये. मायंबा गावामध्ये मडीला आले, मडीच्या पलीकडे मायंबा. त्या मायंबा मध्ये आले आणि दर्शन घेतलं. दर्शन घेतल्यानंतर त्या ठिकाणी चालू होतं बाबा गुरु मच्छिंद्रनाथ, या गर्भगिरी पर्वतात त्याची भाषा तलई निराळी, त्याची भाषा तलई निराळी. बंगाली बंगाली न बाबा बोलतो बंगाली, बंगाली बंगाली न बाबा बोलतो बंगाली, बंगाली बंगाली न बाबा बोलतो बंगाली, बाबा बोलतो बंगाली. पण छत्रपती शिवाजी महाराज निघाले आणि पैठण गावामध्ये गेले. पैठण गावामध्ये एकनाथ महाराज समाजाला उपदेश करत होते. समाजाला सांगत होते हा काळ आहे काळ, डोक्यावरती गिरट्या घालतोय, कधी उचलन कधी घेऊन जाईल सांगता येणार नाही. काळ जर जवळ आला ना तुम्हाला बांधीन आणि आवळून घेऊन जाईल. ज्ञानराज दादा पण तसं हे दारी नाही काल तरी दुसरा येईल, हे दारी नाही काल तरी दुसरा येईल, सरते शेवटी बा काळ बांधून नील, सरते शेवटी बा काळ बांधून नील, एका जनार्दनी आमुच काय बाजाईल, एका जनार्दनी एका जनार्दनी आमुच काय बाजाईल, एका जनार्दनी आमुच काय बाजाईल. पिंगळा 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 महाद्वारी बोली बोले तो देखा पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोली बोले तो देखा महाद्वारी. छत्रपती शिवाजी महाराज बाहेर आले. पण बाहेर आल्यानंतर भिकारी नव्हती. भिकारीच्या डोक्यावरती टोपलं होतं. टोपल्यामध्ये सोया वाया मनगटे, दाताचं दातवण होतं. पण ती काय सांगायची आहे का, दाताचं दातवण घ्या ग कुणी, कुंकू घ्या कुणी काळ म्हणे, 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 कुंकू घ्या कुणी काळ म्हणे. डोलं फिरवी तो तुम्ही डुगू डुगू ऐका, डोलं फिरवी तो तुम्ही डुगू डुगू ऐका. पिंगळा 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 महाद्वारी बोली बोले तो देखा पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोली बोले तो देखा पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोली बोले तो देखा पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोली बोले तो देखा पिंगळा महाद्वारी. ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुका, माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुका.